आपल्याकडे आज भन्नाट प्लॅन आहे कुकिंगचा समुद्रावरती. उरलं तर एक टीम देंग कसं एक नंबर काम झाला. बडा खेकडा मिळाला. सगळ्यात भन्नाट मेनू आज बनणार. भावेश मेनूचं नाव सांग ना. खेकडा चिकन बनणार मित्रांनो. आज खेकडा चिकन. आज गॅसच घेऊन आलेलो, कॅम्पिंग गॅजेट घेऊन आलेलो. आज काही चूल पेटवूची नाही आणि ह्याका लोकेशन परफेक्ट भेटला. हवा नाही काय नाही. डेंगे बिंगे काढलंच ना भावेश मग बरोबर होईल. शाबास. आणि खेकड्यांचो मालक इकडं हाय, टेन्शनच नाही. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 11:30 झालेत सकाळचे आणि आपल्याकडे आज भन्नाट प्लॅन आहे कुकिंगचा समुद्रावरती. भावेश आणि मी कालवं काढायला आलोय समुद्रावरती. कालवं काढणार आणि मस्तपैकी कालवण बनवणार. कालवांचं भात वगैरे घरून घेऊनच आलोय. भन्नाट रेसिपी बनवू कालवं काढून. तर आता सुकती होईल तासाभराने. पाणी खाली गेलंय बरंचसं आणि आम्ही ह्या स्पॉटला आलो ना तर इकडे कालवच नाही जास्त. गेल्या वर्षी खूप होती पण यावर्षी बरीच कमी झाली. ती बघा, ही दिसतात कालवं ती सगळी खराब झालेली आहेत. तरी पण त्याच्यात ना भावेश शोधता. अरे लयच मोठा काढलंस रे. थंडीत ना कालवा जरा छोटी असतात. तर ही दगडांवरून कालवं असतात ना, ह्याच्यामध्ये मांस असतं. हे एक आहे, हे बघा, ही दोन आहे तिथे. तर इकडे ना खूप सारी होती गेल्या वर्षी मी इकडून काढली होती. पण यावर्षी ना बरीच कमी झालीत. आहेत पण आता छोटी छोटीशी तयार होत आहेत. इकडे थोडीशी आहेत. बघूया भावेश कशी कालवा काढणार. परत तरी आत वय बारीक हत, मोठ्यात पण तशीच हत. मग कालवा नाही भावेश करूक लागणार. कालवाचा रस्सो बनवूक लागत. मोठा फोडून बघ, एक मोठा हैता फोडून बता मोठा. भीत चिपाकलेला हैता खाली खाली खाली. हा हैता मोठा. बघूया हैत्यात मांस केवढा आहे. अजून काही दिवसांनी कालवं होतील, चांगली मोठी होतील थोडीशी. हैतेच हवा. कैसा आहे रे. हा बघा, ह्याच्यामध्ये मस्त मोठा मांस आहे. असले शोधूक लागतील. कोयती आणली आहे, कोयतीने असं फोडायचा ते का. मस्त मस्त आहे, त्यामध्ये पण मस्त आहे. हा असंच भावेश टाकले ते. एक शिंपी बनवली तर कालवाची. हा एक मोठा आहे इथं. हाय त्याच्यात आहे ना. हा ती साईज भेटू कोई साधारण. मस्त मस्त कालवा जो रसो पण झाला. तू काढ, टेन्शन घेऊ नको. मित्रांनो ना कालवाच्या शोधात भटकंती चालू आहे भविष्याची ने माझी. आणि येता येता एक खेकडा पकडलाय. भावेशच्या हातात आहे. चांगली साईज आहे, मोठा खेकडा आहे. भावेश 2-4 कुर्ले भेटले पण चालले असते ना. रसो बनवलेलो असतो भावेशांनी मी दगडावर चेचून. साधारण शॉर्टकट इकडनं. लय बारीक होत ना इकडं, पण वरती तोंडात असली तर इकडं पण कालवा लय बारीक मित्रांनो. बारीक, अति बारीक, महाभयंकर बारीक. तर इकडे ना ग्रीन मसल दिसलाय. मोठा शिंपला शिनाना दिसलाय. ते का काढून बघूया. भाई त्या काढ, अजून दाखवते तुका. कुर्ला चावत मेले, हाता कोयता पडत खाली. पाणी येत आहे नाही त्याच्यात मित्रांनो. ग्रीन शिंपला पण चालत, लगेच फोडून टाकून देऊ कालवात. अजून दाखव तू काय त्या काढ फक्त. त्याच्या का ना पाळा असतं जो झाडासारखी. परत आत जाता की काय. झाडासारखी पाळा असतं ते का माहित नाही तू काय. हा नाही म्हणता, आजच बघितलंय. ग्रीन मसल बोलतात त्याला. पाळा असतात ते का मुळात झाडासारखी. आला की ना भावेश. अजून हती तर 2. हे काय आला. हा बघा, एक शिंपला भेटला मस्त पैकी आहे. असे बघ इथे 2 आहेत.
हे बघ छोटे, हे बघ खोद ना ते मोठे असणार जरा, ते चालतात ती. अजून बघताय मी तोपर्यंत इकडे खयत काय खाण्यासारखे बारकेच तरी काढ तू ते. हे बघ एक इथं एक आहे, हे बघ इथं एक आहे या साईडला. चला ते तर ते काय पण काढूया, मिक्स टाकू सांबारा बनवून भावेश. तर ग्रीन मसल शोधताना हे कालवू भेटले बघा, मोठं केवढं आहे बघा. त्याच्यामध्ये मांस मस्त असेल, त्याच्यात बघूया केवढं मांस आहे. जिवंतच भावेश कुर्ली जाऊन राहिली. हो एकच नंबर. हा बघ कसा एका म्हणतो जरा कालवू नाही. हा बघा केवढा पार्ट आला मस्त पैकी, एकच नंबर. मित्रांनो इथं मोठा खेकडा दिसलाय, हा पार बेदळा अंडाचा. अंदाज आहे ना? होय मजबूतच हा. हा तिकडं खय त्यासाठी का की दुसरी पण कोयती देव नाही, बियाकडे जाऊ देऊ नको. हात चावणारा वाटतं आज. काय नाही होत, आरामात घे. डेंगू धरलं एक थांब, दुसरं धरतंय. आरामात घे, आरामात घेते तू, घाबरू नको. मोठाच डेंगू चावूया आता तू. डेंगू आज चावकच लागत ना. डेंगू आज चावकच लागत. जरा कोयता काढतंय. कोयता काढता डेंगू आतमध्ये जाऊ देऊ नको. दोन्ही डेंगू धरले, घाबरू नको. साधारण चांगला पीस हा. घालून देऊ नको, पेंदो पण चावक ठेवू नको, डेंगू ठेवू नको. धरलंय कुर्ला भावेश, डेंग दोन्ही घडलं तरी घाबरू नको तू. डेंग दाखवले भावेश आधी काढू ना डेंग. अरे बाबा ये है असली डेंगा. ये देखो कितना बड़ा डेंगा है. तीन कसं. थांब 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 भावेश, अजून एक विषय आहे इथं वाटता. होय 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 होय, एक विषय आहे. दोन कुर्ले आहेत जोडपास. एक ही आहे मेंगाळलेली आहे. हा चल दे दे दे. अरे नाद खुळा काम उरलं तर एक टीम डेंगा कसं. एक नंबर काम झाला. बडा खेकडा मिळाला. खतरनाक. तर कालवा शोधता भला मोठा सीन भेटलाय. हा नर खेकडा आहे मोठा खतरनाक, आणि एक फिमेल खेकडा भेटलाय. हा बघा, हा सॉफ्ट शेलचा खेकडा आहे आणि साईज सेम आहे. हा बघा कसला सॉफ्ट शेलचा खेकडा आहे, खतरनाक सेम साईज आहे साधारण. आणि हा जवळजवळ 700-800 ग्रॅमचा असेल, जास्तच असेल कदाचित. एक नंबर. आणि भावे डेंग वजन त्याच्या भरी वसत वाटतं. भावेश तरी माझा विषय चालू होता अक्षरशः, इकडे खेकडा कुठे ना कुठे मोठा भेटेल. आणि भावेश म्हणतोय मी 1.5 किलोचा खेकडा भेटला तर भावेश लई पैसे येते साधारण. तेवढ्याच भावेशला खेकडा दिसला, ते पण डबल ऑफर. खतरनाक वाला. खतरनाक. अजून काय बघतो या आज मला अजूनच वाटता. इकडे दाखव जरा. हा खेकडा बघा केवढा होता, आणि ह्याची साईज बघा, म्हणजे मोठा वाढताना भावेश लगेच. हे घळलेलं आहे त्याचं, ह्याच्यामधून बॉडी काढली त्याने. आणि हा बघा केवढा साईजचा झालाय. तर खेकडा असा वाढतो. मित्रांनो इकडे खडपात आलेलो दुसऱ्या कालवं बघायला, पण इकडे कालवं काय भेटली नाही. इकडे पण ग्रीन मसल भेटले, चिनाने भेटले 4-5, आणि खेकडे 2 भेटले 1 नंबर, आणि 3 भेटले. सॉरी, पहिला 1 भेटलेला. तर 3 खेकडे आपल्याला बस होतील. खरं तर कालवाची रेसिपी बनवायची होती, पण आज समुद्रावरती खेकडा रस्सा बनणार. नादच खुळा. भावेश आणि मी चाललोय. भावेशचा तोंड बघा जरा, खुशच असत मारणार. जोच खेकडा भेटला ना, मोठं डेंगा भावेश चावक भेटणार रे, घाबरत नको. तर भावेश आणि मी आता मार्केटमध्ये चाललोय, ते गरवायला बांगडे वगैरे घेतो, आणि त्याच्यानंतर मग कुकिंग करूया जाऊन, आणि त्याच्यानंतर मग गरवूया. गरवायचा पण प्लॅन आहे भावेशने. मी घरी नाही जाणार आहे आज, रात्री जाणार आहे आरामात गरवून संध्याकाळी. तर गरवायचा पण प्लॅन आहे. आधी जेवूया वगैरे, आधी रेसिपी बनवूया मस्तपैकी, जेवूया वगैरे, आणि नंतर मग गरवूया. हा इकडे समुद्र आहे, आपण आलो इकडे गरवायला, आणि भन्नाट स्पॉट शोधलाय आपण कुकिंगसाठी. गुहेत कुकिंग करणार आज, गुहेत. आणि भावेश मेनू काय आज? भन्नाट मेनू, सगळ्यात भन्नाट मेनू आज बनणार. भावेश मेनूचं नाव सांग ना. खेकडा चिकन बनणार मित्रांनो आज, खेकडा चिकन. खेकड्याच्या डेंग्याना वाटायला आपल्याकडे काय नाही. सो चिकन आणि खेकडा मिक्स बनवूया आज, म्हणजे जामच मजा येईल, भन्नाट मेनू होईल. हे लोकेशन बघा इथलं कसलं खतरनाक आहे. आज जाऊन दाखवू तुम्हाला. कसली गुहा आहे बघा, गुहेत बनणार खेकडा चिकन. अक्षरशः इकडपर्यंत आहे.
जालीम असा मित्रांनो गोवा इथे मस्तपैकी खेकडा चिकन बनवायला होईल आपल्याला. जालीम तर झोपक पण होईल भावेश. तर खेकडा क्लीन करूया आधी आणि चिकन धुवूया आणि मस्तपैकी मिक्स बनवूया खेकडा चिकन. म्हणजे कसं माहिती आहे खेकड्याचा रस्सा होणार नाही. चिकन खेकडा बनवला तर रस्सा होईल मस्तपैकी. भात आणि भावेश तांदळाची भाकरी पण आहे. होय तांदळाची भाकरी आणली दोन म्हणजे 4 2 दोघांनी. तर मित्रांनो ना चिकन इकडे धुवून घेतलंय. अर्धा किलो चिकन आहे. तर आधी चिकनला मसाला लावूया नंतर खेकडे साफ करूया. तोपर्यंत चिकनला मसाला लागेल. आणि ही पेस्ट आणली आहे घरून. आलं लसूण पेस्ट आहे. पुदिना वगैरे मिक्स आहे सगळं. कोथिंबीर वगैरे. म्हणजे आलो होतो आम्ही कालवं बनवायला पण मेनू काहीतरी वेगळाच झाला. असं विषय झालो अक्षरशः आज आहे. पण जालीम झाला. कालवापेक्षा कसा हा जालीमच लागत हवे ना. ही पेस्ट टाकली. पॅकेट ठेवूया इकडे. मिरची पावडर थोडीशी हळद टाकूया. हा गरम मसाला आणि चिकन मसाला मिक्स आहे. हे मीठ. आवाज येतात भावेश मोठ्या मोठ्या समुद्राचा आहे. विसाळलो आज. हवा आहे बरीच मित्रांनो समुद्रावरती. तरी पण गरवण्याचा प्रयत्न करूया. काही ना काही लागेल. दुलन गोबरो बिरो तरी साधारण नाही भावे. बाकी काय जास्त काय लागलं नाही तर चालत पण गोबरो तरी साधारण लागू बसलो नाही. तर मिक्स करूया मस्त. आज दही नाही तर दही कशाला आणणार उगाच. तरी चिकनचा प्लॅनच नव्हता ॲक्च्युली. आणि ही रेसिपी जर टेस्टी झाली तर सांगेन तुम्हाला. नक्कीच बनवून बघा म्हणून. खेकडा चिकन मसाला नाद खुळाच होईल मित्रांनो. चिकन खायला तर भारीच लागेल आणि त्याच्यातून खेकडा डेंगे बिंगेचा मजाच येत. आणि पेंदे डेंगे मोठे असणार आहेत. हा खेकडा खूप महाग जातो. जवळजवळ 1200 ते 1500 रुपये किलोला जातो खेकडा. आपण आता पकडला ना जो खेकडा तो. 2 खेकडे भेटले. एकावर एक फ्री डायरेक्ट. त्याच्यात एक मेंगाळलेली कुर्ली आहे. सॉफ्ट शेलची आहे आणि ती भरीव असते खूप. चिकनला तर मसाला लावला. आता खेकडे साफ करूया आधी डायरेक्ट पटापट. मित्रांनो ना खेकडे साफ करूया आता. हा मेंगाळलेला खेकडा आधी साफ करूया. धुवूया इकडे खाऱ्या पाण्यानेच आधी. नंतर मग आपल्या चांगल्या पाण्याने धुवूया. काय आहे का ह्याच्यात. भारीच आहे. काय कालवा चरबी नसत त्या पिवळावाला असता ना. का तसं सगळा मांस आहे बघ. टोटल मांस आहे याच्यात. नादच खुळा आहे. हवा खूप आहे मित्रांनो. त्या गुहेत काय वाटत नाही पण इकडे बाहेर आलो ना तर खूपच हवा आहे इकडे. गेला काय कुठला. हा बघा कसला खेकडा आला. पेंदे खतरनाक आहे. सगळं मांसच आहे याच्यात. तर हा पीस खतरनाक भेटलाय मोठा. कसला आहे बघा. नाही म्हटलात ना तर ह्याचं वजन जवळजवळ 800 ते 900 ग्रॅम असू शकतं. म्हणजे एवढा मोठा खेकडा आहे. पळू नको. पळता जो जनावर आहे. पळता बघ. धरते का. धरलंय वा. काय साईज आहे. जुनाटा रे. हे डेंगे भाषा खाऊक लागते आपल्याक. मांस असणार त्याच्यात. मांस असणार त्याच्यात. होय आपल्या गावठी कुर्ल्याचं डेंगू तो नाही म्हटलं तरी. धुऊया जरा. आई लागला. नर खेकडा आहे हा बघा. मेल खेकडा आहे. नाही हा येणार पण नाही वाटतं. एका ताकद लागता लय रे. एक कप कापूया की 2 करू ना. 2 पेंदे झालेत खतरनाक. तर अजून एक खेकडा बाकी आहे आपला ह्याच्यात. तो जरा छोटा आहे पण चांगली साईज आहे. म्हणजे तो मोठाच होता ऍक्च्युली पण हा भेटला ना मोठा त्याच्यानंतर तो छोटा झाला. तर हा पहिलावाला खेकडा पहिल्यांदा भेटलेला. हा दाखवला नव्हता. डेंगे घळले लगेच त्याचे. याची साईज पण मस्त होती. आपण मेल खेकडाच आहे. क्लीन करूया चांगला. याला
तर इकडे बघताय खेकडे क्लीन केलेत एकदम मस्तपैकी. डेंगे बघा कसले आहेत. हा बघा केवढा आहे. पेंदे पण मस्त कट केलेत आणि भरीव खेकडे आहेत. हे बघा हे सगळं मांस आहे आतमध्ये भरलेलं. 1 2 3 4 हा कापलाच नाही तसाच ठेवला आहे. त्याच्यामध्ये पण तर खाऱ्या पाण्याने धुतला आपण खाली क्लीन केले. तर आता गोड्या पाण्याने धुवूया चांगलं एकदम. तर मित्रांनो ना कांदे कापूया आता मस्तपैकी पटापट. खेकडा बिकडा क्लीन केला एकदम मस्तपैकी. आणि आज काही चॉपिंग बोर्ड आणलं नाही. ताटावरच उलट्या कांदे कापायला लागतील. पण गोवा 1 नंबर भेटली आहे. कुकिंगसाठी नादुकळत लोकेशन आहे ना भाई. होय सावळी एकदम. वारा नाही काय नाही. हवा पण लागत नाही मित्रांनो. सगळीकडून पॅक बंद. सुरी पण वेगळी आणलेली आहे. टोमॅटो कापूया. 1 टमाटर खूप होईल. ह्या 2 मिरच्या घेतल्यात आणि पूर्णच्या पूर्ण मिरची लागलात ना तुम्ही तर मस्त होते. म्हणजे खायला पण चांगली लागते. मेल्ट होते. तुटली मस्तपैकी मेल्ट होऊन जाते. तर इकडे सर्व कांदा वगैरे रेडी केलाय. इकडे खेकडे आणि चिकन आहे आपला मसाला लावलेला. आणि आज हे बघा आज गॅसच घेऊन आलेलो. कॅम्पिंग गॅजेट घेऊन आलेलो. आज काही चूल पेटवूची नाही. आणि ह्याका लोकेशन परफेक्ट भेटला. हवा नाही काय नाही. तर कसा पेटता बघूया. ह्याच्यावरती बनवतात चिकन. आज चुलीवरती नाही. ओके बरोबर आहे. बरोबर आहे ना. आज ह्याच्यात पाणी वतूक लागत ना. सामान्य नाही. खेकडं बुडो गव खाली. पेटू भावेश कसा पेटवतात. हा बटाना ना असा. ओके गॅस सोडायचा जरा असा. पेटला पेटला रे. आमचं मग कमी जास्त करायचा तो ऑप्शन आहे. हा पेटता रे. मोठ्यान पण पेटता भावेश. गॅस पेटवला आहे. म्हणजे कमी जास्त पण होतो. 1 नंबर आहे प्रोडक्ट रे. फक्त आता किती तास चालता माहित नाही. अर्धी कुर्ली शिजवून बंद तरी होऊ नको. आजची रेसिपी भन्नाट चिकन खेकडा मसाला. चिकन खेकडा कोणीच बनवली नसेल अशी भन्नाट रेसिपी आज आपण बनवतोय. हवा वेश लागता की काय तिकडनं. त्या कढई तर लगेच आपली माकडा श्लोक होऊया जरा. नाही तर कुर्ली शिजो जागो तर संपवत. तेल टाकलंय. तापू देत थोडं. हे लॉक आहे. हा सगळा माल इकडे घेऊन ठेवतो मांडीवरती. ओमपट सॉ करून टाकतो लगेच. मग आपला काय होतं भावे. आपला चूल नाही ना रे. आता कॅम्पिंग गॅजेट घरी आणून ठेवलेले आहे. टेंट बिंट सगळा. पण कसं माहितीये आमच्या मंडळीत जरा टाइम नाही. भावेश आणि गंप्या जरा बिझी असता. सुट्टी असली की व्हिडिओ येतो. बरेच दिवस जातील रे का पण येत नक्कीच कधीतरी व्हिडिओ. कॅम्पिंगचो फिशिंग अँड कॅम्पिंगचो कधीतरी येत. ही टाकली खायला भाजला रे भावेश. तू माझ्यावर पण उडवलंस. उंबट स्वा केलं. लांब बसूया मित्रांनो जरा. लसूण टाकली. हा टाकला खडा मसाला. मिरची टाकली कापलेली मस्त वेगळी. कांदा टाकूया. जरा कांदा मेल्ट होतो. 225 ग्रॅमचा कॅन आहे तो. हा छोटा. तुम्हाला किती वेळ चालतो हे समजेल बंद झाल्याच्या नंतर समजेल. पण अजून एक बॅकअपला आणायला पाहिजे. नाहीतर एकच घेऊन येशील भावेश तर डाळ भातच खावं लागेल. भाजी तशीच राहील.
टोमॅटो टाकलाय वरून. आता कांदा टोमॅटो थोडासा भाजू दे चांगला एकदम, मग मसाले टाकूया. तर आज काय वाटप वगैरे नाही आहे, तो कांदा टोमॅटो चांगला भाजायला लागेल. इकडे कांदा टोमॅटो मस्तपैकी भाजलेत. मसाले टाकूया थोडेसे, मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकूया. पण एक नंबर असं मस्त घे बघा, कसलं माल मटेरियल झालंय एक नंबर. तर आता ह्याच्यामध्ये टाकूया आपला चिकन खेकडा सगळा. आहे का माहित नाही पण टाकूया. चिकन टाकलाय म्हणजे सगळा विषय ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. आधी चिकन थोडंसं फिरवून घेऊया आणि खेकडे नंतर टाकूया थोडंसं पाणी ओतल्यानंतर. हात पुसायला पण काही विषय नाही, तेच जवळ. जुत्ती काय वाटतं माहिती आहे काय? राहिला नाही, खेकडे टाकलेच नाही रे. काय मी ते राहिला कसा काय? राहणार भवेश. नाही, खेकडा बाकी अजून भवेश. आता याच्यात जरा पाणी टाकूया रे, मग कळेल अंदाज आपल्याला. पाणी टाकूया आता शिजायला चिकन खेकडा. पाणी जास्त लागेल आज, कारण खेकडा बुडायला पाणी लागणारच. चिकनला काही जास्त पाण्याची गरज नसते, पण खेकडा बुडवूच आहे आज ह्याच्यात. ओके भवेश, डेंगा 2 खेकडा. आता काय कळत नाही आपण. राहणार भवेश. भाईश तू नाव तरी ऐकलं असल्या रेसिपीचा? नाही. आज हे बारके डेंगे बिंगे चावूनच खावं लागते खायला भवेश. पाणी जरा कमी पडत. पाणी फिरवताना थांब दाखवले. फिरवलं की बरोबर पाणी टाकल्यानंतर आत राहत बुडती बरोबर. जरा तो अनुभव तो मोठो पाहिजे तुझे आपल्या पट्टा मरणाचा मोठा अनुभव होतो. ही टास्क का मित्रांनो, ही रेसिपी पण उजी म्हटल्यावर एवढ्याशा भांड्यात पेंदा बुडवून ठेवते, बाकी बुडवते. राहिला भवेश? राहिला. डन डन डन. गॅस थोडासा. कुर्ले हलवतात बघ. झाकण कुर्ली जिवंता. झाकण हलवतात बघ. खायते बघ. कोण जिवंता? डेंगो येतो बघ. डेंगो मोठो. कढई जिवंत अजून हवा गेली नाही त्याची भवेश. ओके, साधारण गॅस फास्ट करूया. बघूया रेसिपी केव्हा रेडी होते. टोप जर मोठा असताना नादखोळा रेसिपी झाली असती. ही पण नादखोळाच होणार, फक्त रसा जरा जास्त पाहिजे, कारण भात खायचा आहे आपल्याला आणि भाकरी पण आणली त्याच्यात. म्हणजे जेवण अफाट असणार आहे सुसाट मध्ये दुपारचं. लाल लाल झालो रे कलर. डेंग्यांचा कलर चेंज झालाय, तर फिरवूया थोडस. तर आपण ना कोकम आणायला विसरलेलो. हे लिंबू पिळूया आता अर्ध, म्हणजे आंबटपणा येईल चांगला. चिकनला काही गरज नाही कोकमची, पण चिकन मध्ये कोकम कसा टाकणार भावेश, हो पण एक विषय आहे. तर लिंबूच परफेक्ट आहे. आणि ही कोथिंबीर टाकूया वरणा. जरा कांदो पण उरलो होतो माझा, तो पण टाकतोय. परफेक्ट झालाय. आता जरा शिजव देत. वेळ लागत शिजव, कारण मित्रांना कारण टोप आहे. ही कढई आहे आपली, जागा नाही कढईत. पण जी पण रेसिपी होईल ती भन्नाट होईल, पण भाताबरोबर रस्सो खाऊ भेटत ही अपेक्षा तर माका वाटतं धरूक नको. बाहेर बघता इकडे ऊन आहे साधारण. आताशी ना मळं बसते, त्याच्यामुळे हवा पण खूप आहे बाहेर. इथे काही जाणवत नाही अजिबात. लाटा पण बरीच आहे ती बघा. शांत समुद्र नाही आहे आज. हो, इकडे झोपलो आहे. साधारण इथं झोपक जागा आहे. बाकी इकडे जरा काताळ बरोबर नाही. बाकी इकडे मस्त आहे. तसं म्हणजे इमर्जन्सी इथं कॅम्पिंग पण करू आहेत ना, एवढं स्पॉट भारी आहे मित्रांनो. इथं पाणी पण नाही येणार समुद्राचा, तिकडे लांब आहे, एवढी भरतीवर येत. तर मित्रांनो इकडे शिफ्ट केलेलं थोडंसं भविष्याने आणि मी, कारण तिथे ना कढई सरळ राहत नव्हती. ते बघा, एक नंबर खेकडा मसाला. चुकतोय, खेकडा मसाला नाही मित्रांनो, एक नंबर खेकडा चिकन मसाला रेडी झालाय. भारीच झालं एकदम. हा बघा, रस्सा पण आलाय मस्तपैकी. पण हे मोठे पीस बाहेर काढल्याशिवाय रस्सा समजणार नाही. आणि शिजलाय मस्तपैकी. तर आता गॅस बंद करूया आपला. चल, तर गॅस केलाय बंद. एकच नंबर रेसिपी झाली मित्रांनो, खतरनाक. ये देखो कैसा खेकडा है,
सगळं मांस मांस आहे आतमध्ये. आता डेंग्यामध्ये किती मांस असेल हे मेन आहे, कारण डेंगे खायला खेकड्याची लय भारी वाटतात. चिकन तर हे बघा शिजलंच असेल मस्तपैकी. तर थोडंसं थंड होऊ देत आणि मग जेवूया. भावेश, ही रेसिपी वरना बघून कसा वाटता? भारीच असत ना. जबरदस्त कलर आलाय. तर मित्रांनो ना साधारण 2:30 वाजलेत. तर इकडे मस्तपैकी आता जेवूया. भात घेतलाय भावेशने, खेकडे की काढून त्याच्यातले आधी, म्हणजे रस्सा भेटेल आपल्याला नंतर. तर भाकरी पण आणली आहे बघा. तर मस्तपैकी तांदळाच्या भाकरी आहेत, कांदा लिंबू वगैरे आहे. मी ताटातच घेतो आता. डेंगे बिंगे काढलंच ना भावेश, मग बरोबर होईल. शाबास. आणि खेकड्यांचो मालक इकडं हाय, टेन्शनच नाही. म्हणजे आधी हे काढ ना, खेकडे काढून घे ना, म्हणजे आपल्या रस्सा नंतर चिकनचा भेटेल, कळलं? हां शाबास. डेंगे काढ, डेंगे असो काढायचो हातान. हो काय सुरुवात कर. खेकडा चिकन मसाला कसा बनवलाय बघ. तांदळाची भाकरी आणि खेकड्यांचा रस्सा खूप भारी लागतो, पण ह्याच्यात चिकन मसाला पण मिक्स आहे. मीठ बीठ हवाय काय? नाही बरोबर आहे. कसा आहे म्हणजे माझ्या भाषेत भारी आहे. खेकडा खाऊन बघ ना शिजला काय. रस्सो खतरनाकच झालो हा, जामच भारी. हा बघा इकडे जेवतो आता दोघजण मस्त पैकी सुसाट. आणि एवढं माल खाऊन जीवत जात वाटतं. हा सगळा माल मसाला इकडे काढून ठेवलाय खेकड्यांचा बघा. डेंगे बिंगे पेंदे बिंदे ह्याच्यात पण असतील छोटेवाले. तर आता मस्तपैकी जेवतो. चला या मित्रांनो जेवायला दुपारचं 2:30 वाजता. म्हणजे मिक्स आलाय, मिक्स टेस्ट मिक्स आलाय चिकनची पण आणि ह्याची पण, खेकड्याची पण, होय ना? अरे चिकन आहे. कुठलंही नॉनव्हेज असेल ना ग्रेव्हीवालं, त्याच्यासोबत तांदळाची भाकरी भारीच लागते. जबरदस्त आले. मसाले परफेक्ट आहेत, एक नंबर. मीठ वगैरे परफेक्ट आहे. नारळ पुढं तर जेवायला जामच मजा येईल. भातासोबत खायला अतिच मजा येईल. तर इकडे बघताय हा पेंदा आहे मोठ्या खेकड्याचा, आणि ह्याच्यामध्ये मांस बघा. आता पडतात ना त्याच्यामध्ये मांस बघा. हे सगळं मांस आहे, म्हणजे फुल भरलेला खेकडा होता खतरनाक. हे बघा हे सगळं मांस आहे चिकन सारखं. आणि खेकड्याच्या मांसाला टेस्ट भारीच असते, खूपच खतरनाक. त्याच्यावर असं रसो टाकलं भावेश. हा काय खतरनाक भावेश, खतरनाक. म्हणजे 100% डेंगा फुल पॅक असणार. तो दाखवतोच नंतर. भरलेला असणार. पेंदा एवढा भरलेला म्हणजे डेंगा फुलच असेल. भरलेला खेकडा भेटला ना तुला. चला मित्रांनो मेन हत्यार बघूया आता फोडून किती भरलेला. कारण छोट्या डेंग्या ना अरे हातोडा बाबा, दातान काय चावत तो. सुरी मार उलटी. हाय भरलेलो ना. एकच नंबर लॉलीपॉप येलो माका वाटतं त्याच्यात. खतरनाक वाला, खतरनाक खतरनाक आहे बघा. हे सगळं मांस आहे, आणि ह्या मांसाला जी टेस्ट असते ना ती अफलातून असते. आणि हा बघितलं काय, मला टेस्टच भारी असते. कुर्ली ती कुर्ली रे. मासे बिशे फेल होत त्याच्यासमोर रा. तर ह्या डेंग्याला आता खातो मी. आता मस्तपैकी बघा चिकन अजून बाकीच आहे. एवढं ह्याच्यामध्ये चिकन जास्त आहे, तर मी खाल्लं बरं चिकन. हे बघा तर खेकडे खाऊचं काम चालू आहे आता. आता जेवतो मस्तपैकी. भात अजून उरला आहे थोडासा. तर हा बघताय डेंगा, ह्याला बोलतात खेकड्याचा डेंगा. सर्व मांस हे बघा कसलं खतरनाक. भावेश ह्याची टेस्ट नाही यायची कशाला. अरे जालिमच आहे. तर मित्रांनो फायनली माझं जेवण झालंय. भावेशचं पण जेवण झालंय. फक्त खेकडा खाण्याचं काम चालू आहे. तुफान मजा आली, जाम मजा आली. तराड जेवलो एकदम आता. आणि जरा 5-10 मिनिटं बसूया. 3 वाजून गेलेत ऑलरेडी. तर फिशिंगला सुरुवात करूया, त्याच्यानंतर जाऊया. आणि बांगडा आणि भाकूल आणलंय बेटसाठी. गरवूया आता. असा नरम खेकडा असतो हा बघा. पूर्ण भरलेला असतो, पूर्ण टोटल भरलेला असतो. शेल पण त्याची सॉफ्ट असते एकदम.
सगळं मांस असतं. हिसाबाच्या बाहेर कुर्ले खाल्लंस ना आज? हिसाबाच्या बाहेर. लो टू हाय चालू आहे, म्हणजे भरती चालू आहे. हवा पण खूप आहे. तर या गरवून बघूया काय लागता का. इकडे रिपोर्ट आहे का? काय बोलला? पिसाळलो कसं काय? हवा असताना रे आताशी, त्याच्यामुळे पिसाळलो. तर भावेशच्या हातामध्ये छोटे बांगडे आहेत आणि माकुल आहे गरीला लावायला. तर इकडे काढलंय सामान गरवायचं. हे माकुल बघा केवढं आहे. तर हे गरीला लावणार आपण. काय सुरी तोडली का या? हा केव्हा तर तुटली असेल. होय. तर 10 नंबर हुक आहे, सर्कल हुक आहे हा बघा. रेग्युलर वाला नाही आहे आपल्याला. हा ना असा क्रॉस असतो हा बघा असा. बघूया. खरं तर गरवायची लायकी नाही इथे कडेवरून ह्या साईडला, तरी पण आता आलोच तर गरवूया थोडा वेळ. बघूया होय ना. गरी मारणे लांब उभं राहू. हवेत ना मासे पण जास्त लागत नाही वाऱ्यातून. हा शाबास. लाईन सोड नाही तर कडेला येईल. होय टेकली. बघूया आता काय लागतंय काय. मी तिथे जातो मित्रांनो, त्या खडपावरून गरवतो. इकडे पहिलो मासो लागलो मित्रांनो. ब्ल्यू लाईन गोब्रो काय माहित नाही पण असं. होय ब्ल्यू लाईन गोब्रो. एक गोब्रो काढलो रे पहिलोच. चला ब्ल्यू लाईन गोब्रो तरी काढलाय. मरू दे. पहिलो मासो काढलेलो बाबा एकदा. माकुलचा डोका लावलेला. माकुलचा डोका, फुलासारखा डोका. हा बघा कमळ लावलेला अक्षरशः माकुलचा. ते का लागलो बाबा एक मासो आज. दुसरा मासा लागलाय. काय बघूया हे. करकरा लागला. करकरा. होय करकोर करता. मस्त मासा असतो हा खायला, पण टेस्टी असतो. आपण माकुलच्या डोक्याला लागला. डोक्याला परत लागलो बघा लगेचच. ब्ल्यू लाईन गोब्रो भावेश. ब्ल्यू लाईन गोब्रो. लगेचच लागला परत. मित्रांनो काहीतरी लागलंय. मोठी साईज आहे रे. हिला काय कळत नाही पण चांगली साईज आहे साधारण. आत नेते लाईन ओढीत. ही असेल नाही तर लेपर्ड असेल कदाचित, नाही तर चांगली साईज असेल माशाची. हो कसलो मासवा काय कळत नाही. मी वेगळोच हा भावेश. वेगळोच मासवा काय. अरे ह्यो खावतो नाही वाटता. ह्यो मेला वेगळोच ट्रिगर फिश लागला भावेश. काय माहित नाही खात नाही का. अरे बाबा काय ह्या काढला भावेश. अरे ह्यो ट्रिगर फिश हा मेल्या. हे कसलो काढलं. एका दात कुत्र्यासारखं मेल्या. अरे कडक पण हा भावेश. हो चावत पण मेल्या. केवढो पिसा बघा मित्रांनो जवळ जवळ. हो बघा काय या लागला. इकडं बघ काय या काढलेला काय या मित्रांनो. मोठो मोठो म्हणताना कसलो पीस निघालो बघा. पण कसलो मासवा काय कळत नाही. कलरफुल मासो निघालो जबरदस्त. जाली मजाक नाही म्हटलात तर किलो 1.5 किलो हा. हो बघा सुळो बघा गेंड्यासारखो वरती हा. इकडे भावेशने पहिलाच जनावर काढलाय. ब्ल्यू लाईन गोब्रो काढला बाबा एक पहिलोच. 4 मासे पकडले बाबा. आत गेला नाही ना पण. चला 4 मासे तर झालेत. मस्त पीस काढला ना. 2 किलोच्या वरती आहेत. 2-2.5 किलो होईतच होईल भावेश. तर लाट बघा कशी मस्तपैकी वर येतात भारी. आणि अजून पण सूर्य बराच वरती आहे. आता सनसेट होईल थोड्या वेळात हा म्हणताना. तर मित्रांनो इकडून कल्टी मारूया. 3 ब्ल्यू लाईन गोबरे भेटले. एक करकरा भेटला आणि मोठा मासा पकडला. तो बघितलात कसला होता तो. तर आता भरती चालू झाली आहे. पाणी भरेल थोड्या वेळाने. पाणी वरती येते आणि माशांची स्ट्राईक पण नाही एवढी. तर खाडीमध्ये जातो. तिकडे थोडीशी फिशिंग करूया. बघूया शेंगटे बिंगटे लागतात काय आणि मग घरी जाऊ. तर आपण इकडे वरती आलो आणि आपल्याला कोण भेटलंय बघा.
NB कोकण. तर इकडे दादा भेटलेत, वरती आल्याच ओळखलं. तर दादांचं पण चॅनल आहे NB कोकण व्लॉग म्हणून. तर डिस्क्रिप्शन मारलेला आहे. त्याचे व्हिडिओ बघूनच मी सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आहेत खूप सारे, म्हणजे आमच्या इथे जवळचे गावातले वगैरे आम्ही व्हिडिओ दाखवण्याचं काम करतो. त्याच्यासारखी फिशिंग वगैरे काय जमायची नाही, पण ठीक आहे. त्याच्यामुळे आज म्हणजे आम्हाला पण शिकायला मिळालं. खूप जरा बरं वाटतंय ह्या क्षेत्रामध्ये उतरून. तर ना मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल चॅनलची, तिकडे जाऊन नक्कीच चॅनल चेक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो इकडे आलो आहे आपण आता गरवायला, खास करून शेंगटी गरवायला आलो आहे आता. आणि इकडे ट्रॉलर लागलेत 2 मोठे, 2-3 आहेत. आणि हा ब्रिज दिसतोय जो मला जैतापूरचा ब्रिज आहे. ही खाडी आहे जैतापूरची, म्हणजे राजापूरची अर्जुना नदी येते ना ती आहे ही. तर इकडे आता बघूया फिशिंग करून काय लागतंय ते. काय भवेश बघतस? सुरुवात करूया, बघूया काय लागतं. काय शेंगटी बिंगटी लागत इकडं साधारण? बघूया, छोटंसं माकूल लावूया, कारण टार्गेट शेंगटी असणार आहे जास्तीत जास्त, कारण इथे शेंगटी मारते बरीच. तर इकडे बघताय मित्रांनो एक शेंगटी काढली मी, कॅटफिश काढलाय. हो माणूस आमचा आज फॉर्ममध्ये नाही, काय कळत नाही. ब्लू लाईन एक गोप्रो लागलो फक्त. इकडे ना आल्याला 2 खेकडे दिसलेत पण खालती आहेत. बघूया भावेश काढता काय घरी येईन. ह्या काढ ना, बघ मोठा आहे मेला आहे. एक नादच खुळा भावेश कुठला बघ लगेच येता काय. हळूच उचल. हा येताय भावेश, येताय भावेश. हळूच उचल आणि ठेवून देत लगेच पाय देत आहे भावेश. जराच फास्ट वर्ड. नादच खुळा उचललंच चल. कैसा खेकडा आहे बघ काय चावला बघ पाया. मस्त साईजा. चल का ठेवून बघितलात मित्रांनो कसा गरवून खेकडा पकडलेला. याक पकडला मित्रांनो. अजून एक आहे काहीतरी. काय हा आला बाहेर. मोठा आहे रे आपण. अजून पण तिथे एक वाटता वेळाजवळ आहे. त्याक पण सेम आण लगे आहे. भुकेलेला वाटता लगेच जेव बघताय बघ. आता उचल माकडा धरला ना. हळूहळू उचल भावेश. हळूच उचललेला होय काय पण सोडतात मगासारखं पावर नव्हतं. बघितलं टाकलं ते जरा सोडला नव्हता. धर धरते का ते धरून टाक झपट. एक साईड घेऊन आहे ना रे. तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे. तर इथे ना काय गरवलोच नाही, फक्त जरा गरवून बघितलं फक्त. का कोण बाईट करत नाही आहे. पण खेकडे पकडले 10-12 खेकडे पकडले मस्तपैकी. 2 तर बघितलात गरवून पकडले आणि मग शोधून आलो मी तिकडून. तर ते मस्तपैकी एवढ्या साईजचे 10-12 खेकडे भेटलेत. तर आज ना खेकडा डे होता मला वाटतं. मासे तर काही जास्त लागले नाही, 5 मासे लागले फक्त. तर सकाळपासून जाम मजा आली. म्हणजे खेकडे खायला आज मस्तच भेटले, 1 नंबर असे. आणि भावेशाक आता उद्या पण खाऊ भेटतील, एवढे तर पक्के पकडलेत. तर आता भावेशाने मी कल्टी मारतो इथून. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.